हॅलो फ्रेंड्स, हँड रिटन नोट्स या यूट्यूब लेक्चर सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना आज आपण इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याबद्दल सविस्तररित्या अभ्यासणार आहोत. ब्रिटिशांची जुलमी व अत्याचारी राजवट उलटून टाकण्यासाठी भारतीय जनतेने 1857 पासून अनेक उठाव केले, परंतु ब्रिटिशांनी ते उठाव निर्दयीपणे मोडून काढले. उठाव जरी मोडून काढले असले तरी भारतीय जनतेच्या मनातील असंतोष तो काही त्यांना नष्ट करता आला नाही. उलट तो दिवसेंदिवस वाढतच गेला. त्यामुळे ब्रिटिश सरकारच्या विरोधात एकत्र येऊन संघटनात्मक आंदोलन करण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्यामधूनच 28 डिसेंबर 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही करण्यात आली. या स्थापनेचे श्रेय ॲलन ऑक्टेवियन ह्यूम या ब्रिटिश सेवानिवृत्त अधिकाऱ्यास दिले जाते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे मुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये भरले होते. पूर्वी ते पुणे या ठिकाणी होणार होते, परंतु पुणे या ठिकाणी आलेल्या कॉलराच्या साथीमुळे पुण्याऐवजी हे अधिवेशन मुंबईला भरले. पहिल्या अधिवेशनाचे आयोजन हे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन यांनी केले होते. या अधिवेशनात संपूर्ण देशातील 72 प्रतिनिधींनी सहभाग हा दर्शवला होता. या अधिवेशनामध्ये R.M. सयानी आणि A.M. धर्मसी या 2 मुस्लिम प्रतिनिधींचाही समावेश होता. या अधिवेशनामध्ये ॲलन ऑक्टेवियन ह्यूम यांच्यासोबत हेनरी कॉटन व विल्यम वेडरबर्न हे 2 इंग्रज अधिकारी देखील हजर होते. या अधिवेशनाचे पहिले अध्यक्षपद योमेशचंद्र बॅनर्जी यांनी भूषवले. त्यांना नखशिखांत इंग्रज म्हणून देखील ओळखले जात होते, कारण त्यांची विचारधारा ही ब्रिटिशांची साम्य दर्शवणारी होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले होते त्यावेळी मुंबईचा गव्हर्नर हा लॉर्ड रे हा होता, तर भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन हा होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची विविध अधिवेशने, त्यांचे अध्यक्ष व त्यातील ठराव या संदर्भात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सविस्तररित्या अभ्यास करूया. आता या ठिकाणी महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष हे योमेचंद्र बॅनर्जी, पहिले मुस्लिम अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी हे होते. पहिले अध्यक्ष योमेचंद्र बॅनर्जी, त्यानंतर दुसरे अध्यक्ष दादाभाई नौरोजी व तिसरे अध्यक्ष म्हणजेच पहिले मुस्लिम अध्यक्ष हे बद्रुद्दीन तय्यबजी झाले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष या डॉक्टर ॲनी बेझंट या होत्या. पहिले ब्रिटिश अध्यक्ष म्हणून जॉर्ज यूल यांची नियुक्ती झाली होती. 39वे जे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते त्यामध्ये महात्मा गांधीजी यांनी अध्यक्षपद हे भूषवले होते. एकंदरीत इंडियन नॅशनल काँग्रेस अभ्यासताना त्याची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये झाली व पहिले अध्यक्षपद हे योमेचंद्र बॅनर्जी यांनी भूषवले होते. इथून पुढे येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण जहालवादी व मवालवादी कालखंड अभ्यासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची विविध अधिवेशने व त्यातील ठराव याबद्दल सविस्तररित्या अभ्यास करूया. भेटूया आपल्या पुढल्या लेक्चरमध्ये.